मित्रांनो, टायपिस्ट म्हणून या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मुंबई उच्च न्यायालय क्लर्क भरती 2025 ॲडव्हर्टाइजमेंट पाहणार आहोत। यामध्ये सर्वप्रथम आपल्याला भरतीसाठी जी आवश्यक पात्रता आहे ती काय असणार आहे, त्यानंतर आपल्याला पाहायचंय वयोमर्यादा, त्यानंतर अर्ज शुल्क, वेतन किती मिळेल, त्यानंतर नोकरी ठिकाण कोणतं राहणार आहे, शेवटची तारीख, एकूण जागा, या सर्व बाबी आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायच्या आहेत। सर्वप्रथम आपल्याला ज्या जागा दिलेल्या आहेत, टोटल जागा आपल्याला 155 दिलेल्या आहेत। त्यामध्ये टोटल वॅकंट पोस्ट जे आहेत ते 129 क्लर्कचे आहेत। त्यानंतर सिलेक्टेड लिस्टमध्ये 124 जागा आहेत आणि वेटिंग लिस्टमध्ये 31 जागा आहेत। आणि या भरतीचं पे लेवल जे राहणार आहे ते आहे S10 पे लेवल राहणार आहे। त्यामध्ये 29,200 ते 92,300 प्लस सगळे आपले रूल्स अलाउन्सेस राहणार आहेत। त्यानंतर ह्या भरतीसाठी जे इलिजिबल क्रायटेरिया राहणार आहे एज आपलं, तर ते जनरल आणि ओपन साठी 18 वर्ष, त्यानंतर मॅक्सिमम एज 38 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। त्यानंतर इतर मागासवर्गांसाठी 18 वर्ष ते 43 वर्षापर्यंत भरता येणार आहे। त्यानंतर क्वालिफिकेशन मध्ये आपल्याला या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार पदवीधर असावा। त्यानंतर तसेच संगणक टायपिंग बेसिक कोर्स मधील प्रमाणपत्र, GCC TBC किंवा ITI इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट व MSc IT लागणार आहे। त्यानंतर या भरतीसाठी आपल्याला ऑनलाईन फी ही 100 रुपये असणार आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 5/2/2025 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपल्याला राहणार आहे। या भरतीचा सिलेबस हा गाइडलाइन्स एक्झामिनेशन मध्ये दिलेला आहे। सर्वप्रथम आपली स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे, ती 90 मार्कासाठी होईल। त्यामध्ये आपल्याला मिनिमम पासिंग ही 45% असणार आहे आणि ही एग्जाम आपल्याला 1 तासाची राहणार आहे। त्यामध्ये रिटन टेस्ट मध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्ह चॉईसचे क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळतील। त्यामध्ये सिलेबस आपला मराठीचे 10 मार्क, इंग्लिशचे 10 मार्क, जनरल नॉलेजचे 10 मार्क आणि जनरल इंटेलिजन्सचे 20 मार्क, अर्थमॅटिकचे 20 मार्क प्लस कम्प्युटरचे 10 मार्क आपल्याला राहणार आहेत। त्यामध्ये आपली दुसरी एग्जाम हे झाल्याच्या नंतर दुसरी एग्जाम टायपिंग टेस्ट राहणार आहे। त्यामध्ये मिनिमम पासिंग मार्क हे 10 राहणार आहे। त्यामध्ये ड्युरेशन कालावधी आपल्याला 10 मिनिटांमध्ये 400 शब्द आपल्याला इंग्लिशचे टाईप करायचे आहे। त्यामध्ये आपल्याला 20 मार्कासाठी ही एग्जाम राहणार आहे। वायवा मध्ये आपल्याला मुलाखतीमध्ये मिनिमम 16 मार्क ही आपल्याला पासिंग पाहिजे। त्यामध्ये एकूण आपला मुलाखत ही 40 मार्कासाठी राहणार आहे। सिलेबस मध्ये आपल्याला इथे या बॉक्स मध्ये सिलेबस दिलेला आहे। सब्जेक्ट मध्ये मराठी, इंग्लिश, जनरल नॉलेज आणि जनरल इंटेलिजन्स, अर्थमॅटिक आणि कम्प्युटर या 6 बाबीचा समावेश केलेला आहे। त्यामध्ये आपल्याला एकूण मराठीमध्ये 10 क्वेश्चन 10 मार्कसाठी राहणार आहे, इंग्लिश मध्ये 20 क्वेश्चन 20 मार्कासाठी राहणार आहे, जनरल नॉलेज मध्ये 10 क्वेश्चन 10 मार्कासाठी राहणार आहे आणि जनरल इंटेलिजन्स मध्ये 20 क्वेश्चन 20 मार्कासाठी राहणार आहे। तसेच अर्थमॅटिकसाठी 20 क्वेश्चन 20 मार्कासाठी राहणार आहे आणि कम्प्युटरसाठी 10 क्वेश्चन 10 मार्कासाठी राहणार आहे। ही जाहिरात आपल्या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। ज्यांना कुणाला ही जाहिरात पाहिजे असेल त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन दिलेल्या लिंक वरती क्लिक करून ही जाहिरात डाउनलोड करून घ्यावी। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि ही माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, सबस्क्राईब आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।